यानंतर बातमी पंढरपुरातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारीकरणातून मुक्त व्हावं या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। देशातील हिंदूंची मंदिरं सरकार मुक्त करावीत अशी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी आहे। सरकारला मंदिरं ताब्यात घेण्याचा कोणताच अधिकार नाही असा त्यांचा दावा आहे आणि याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या वकिलांच्या पथकासह पंढरपुरात येऊन वारकरी आणि नागरिक यांच्या सोबत बैठक घेतली होती। डॉक्टर स्वामी यांच्या पथकाने पंढरपुरात मुक्काम ठोकून विविध माहिती गोळा करून सर्व कागदपत्रांसोबत मंगळवारी 15 तारखेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्यांचं म्हणणं आहे की विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सरकार मुक्त व्हावं। मैंने अब मेरे साथियों के साथ सारी जो औपचारिकता है उसको पूरा करके मेरा जो याचिका है जनहित याचिका पंढरपुर के विठ्ठल रुक्मिणी मंदिर को मुक्त कराने के लिए सरकार से इसकी जो याचिका है उसको हमने पेश किया है। हम आशा करते हैं कि कृष्ण भगवान की आशीर्वाद से इसमें हम विजय प्राप्त करेंगे और पंढरपुर के जो मंदिर है उसको सरकार के नियंत्रण से मुक्त कराएंगे। देवस्थान म्हणजे धार्मिक स्थळं जी आहेत ती सरकारनं ताब्यात कुठपर्यंत घ्यावी, तर त्यामध्ये काही दोष असतील, गैरप्रकार असतील तर ते दुरुस्त करण्यापुरतं आपलं सेक्युलर किंवा निधर्मी सरकार आहे। देवळं चालवणं किंवा देवस्थानांची व्यवस्था पाहणं हे सरकारचं काम नाही असं त्यांचं स्टँड आहे आणि तो चिदंबर दीक्षितार मंदिर किंवा सभानायगर केसमध्ये सुप्रीम कोर्टानं तसं धरलेलं आहे की देवस्थानचं व्यवस्थापन पाहणं किंवा देवळातले दररोजचे कारभार बघणं हे सरकारचं काम नाही। प्रार्थना स्थळाला ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार नसताना हे मंदिर ताब्यात घेतलेलं आहे। कुठलंही इतर भारतातलं प्रार्थना स्थळ ताब्यात नाही, फक्त मंदिर ताब्यात आहेत आणि अशा कारणानं पंढरपूरचं मंदिर हे भाविक भक्तांच्या ताब्यात असलं पाहिजे। देव हा भक्तांच्या ताब्यात असला पाहिजे आणि त्या ठिकाणी भक्त केंद्रित सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत, वारकरी केंद्रित सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत, पण इथं सगळ्या अर्थ केंद्रित गोष्टी चालू आहेत। आता पुढची बातमी नाशिकच्या सारूळ परिसरातील गौण खनिज उत्खननावरती आता वन विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे। गौण खनिज माफियांनी वन विभागाच्या जागेत सुद्धा अतिक्रमण करत खोदकाम केल्याचं वन विभागाच्या चौकशीत समोर आलंय आणि न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरल्यानंतर आता सर्वच विभाग या गौण खनिज माफियांवरती कारवाईसाठी सरसावलेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला बाजूला ठेवत थेट नगरहून पथक पाठवून या गौण खनिज उत्खननाची चौकशी सुरू केली आहे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देत 7 खाण माफियांवरती गुन्हे दाखल करत दणका दिलाय। 6 महिन्यापूर्वी सारूळच्या परिसरामध्ये मायनिंग बद्दल आम्हाला बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि आम्ही तिथे सर्वे केल्यानंतर आमचं असं निदर्शनास आलं की त्या लोकांनी आमच्या काही हद्दी खुणांना डिस्टर्ब केलेलं आहे आणि 1-2 ठिकाणी हद्दीमध्ये आमच्या हद्दीत शिरल्याबद्दलचं आम्हाला हे आलं। मग आम्ही त्या ठिकाणी चर्चा केल्यावर त्यांनी दावा केला की ती जागा त्यांच्या मोजणीनुसार त्यांची खाजगी जागा आहे असं, परंतु नैसर्गिक हद्दी खुणा तपासल्या असता आणि टोपोशीटच्या आधारे आम्ही त्या 7ही लोकांवर 1972, 1927 आणि जैवविविधता 2002 या अन्वये गुन्हे दाखल केलेले आहेत। खाणी चालू करायसाठीचे जे बेसिक परवाना असतो जो हे मंत्रालय देतं हे सुद्धा यांनी परवानग्या घेतलेल्या नाही। इथपासून त्यांनी प्रचंड मोठी लिस्ट ही तत्कालीन जे जिल्हाधिकारी आहेत यांना सादर केली होती, मात्र हा सगळा रिपोर्ट जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात दाबण्यात आला आणि त्याच्यानंतरही ह्या सगळ्या खाणी चालू आहेत असं लक्षात येत आहे। कुठेतरी फार मोठं अर्थकारण चालू आहे, कुठेतरी हे सगळे प्रकार थांबू नयेत म्हणून एक लॉबी फार मोठ्या प्रमाणात काम करते आहे असं आमच्या लक्षात येत आहे। निसर्गप्रेमी नक्कीच येत्या काही दिवसामध्ये वन विभाग आणि परत एकदा महसूल विभागालाही जाब विचारणार आहोत आणि यावेळेस आम्ही म्हणजे थोडी कडक भूमिका निसर्गप्रेमींकडून घेतली जाईल हे आम्ही जाहीर करत आहोत।